हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण DMER भरतीच्या संदर्भात एक नवीन अपडेट पाहणार आहोत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक नवीन सूचनापत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये अजून एका तारखेची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि म्हणजेच ती कायमची रद्द नाही झाली, पुढं ढकललेली आहे. फक्त ज्या तारखेला होणार होती त्या तारखेला न होता पुढच्या तारखेला होणार आहे आणि याच्या अगोदरसुद्धा त्यांनी 2 तारखांच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर. त्या व्यतिरिक्त आता अजून एका तारखेची परीक्षा पुढं गेलेली आहे. तर नेमकी कोणत्या तारखेची परीक्षा पुढं गेलेली आहे, कशामुळं गेलेली आहे, मग आता ती परीक्षा कधी होणार आहे, ती सर्व माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे अधिकृत सूचनापत्र आहे, लक्षात असू द्या. कारण परवा व्हिडिओ टाकला 24 तारखेलाच की 25 आणि 26 तारखांना परीक्षा नाही, तरीसुद्धा काही विद्यार्थी एक्झाम सेंटरवर गेले होते. का तर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांना वाटलं हे खोटं आहे, परंतु हे खोटं नाही मित्रांनो, हे खरं आहे. हे मी कधीच खोटी माहिती देत नाही. खरोखर DMER मार्फतच हे सूचनापत्र प्रसिद्ध झालेलं आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण त्याची माहिती पाहूयात. जर तुम्हाला DMER मधील लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियनसाठी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये TCS PYQ प्लस प्रॅक्टिससाठी भरपूर प्रश्न टॉपिक वाईज दिलेले आहेत. तर सर्वात आधी तारीख बघा, आजच्या तारखेचंच हे सूचनापत्र आहे. 26 सप्टेंबर 2025 या तारखेचं. महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुक्त महाराष्ट्र राज्य. पुढे पहा सूचना. सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक सवडातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025. त्याच्या खाली पहा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय किंवा दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट तांत्रिक व तांत्रिक सवडातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर सुरू आहे. आता त्याच्या खालचं महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अतिमुसळधार पावसामुळे राज्यामध्ये आपत्कालीन पूरस्थिती निर्माण झाल्याने दिनांक 29/9/2025 रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढं ढकलण्यात येत आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे 29 सप्टेंबर 2025 या तारखेला जी परीक्षा होणार होती ती सुद्धा आता पुढं ढकलण्यात आलेली आहे. याच्या अगोदर ऑलरेडी 25 आणि 26 सप्टेंबरच्या परीक्षा पुढं ढकललेल्याच आहेत. आता 29 तारखेची परीक्षासुद्धा पुढं ढकललेली आहे. हे सर्वांनी लक्षात असू द्या आणि कोणीही एक्झाम सेंटरवर जाऊ नका. अजून 2 दिवस, म्हणजे आज 26 तारीख आहे, 27-28 2 दिवस बाकी आहेत. विश्वास ठेवा, एक्झाम सेंटरला जायची गरज नाही, कारण परीक्षा खरोखर पुढं ढकललेली आहे. मग आता परीक्षा कधी होईल तर नवीन वेळापत्रक DMER मार्फत प्रसिद्ध करण्यात येईल. 25, 26 आणि 29 तारखांच्या ज्या परीक्षा पुढं ढकललेल्या आहेत त्यांच्यासाठी सेपरेट वेळापत्रक प्रसिद्ध होईल आणि त्यामध्ये मग तारीख वगैरे तुम्हाला सांगितली जाईल. आता उदास होऊ नका, निराश होऊ नका. उलट त्यांनी 2 दिवस आधी सांगितलं, यामुळं मुलांचं जाणं येणं आणि पैसा वाचेल. जे की 25 आणि 26 तारखेच्या मुलांचं लॉस झाला पैशाच्या बाबतीत आणि जाण्याचा वेळ पण त्यांना गेला. परंतु 29 तारखेच्या मुलांचं ते गोष्टी वाचतील. तर मिळालेल्या वेळेची संधी करा. जे काही दिवस मिळतील, कमीच दिवस मिळणार आहेत, त्या दिवसामध्ये जो काही तुमचा अभ्यास झालेला आहे त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन द्या. ज्या उणिवा आहेत त्या दूर करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा. ही सकारात्मक बाजू विचारात घ्या, नकारात्मक विचार करण्यापेक्षा. कारण मुलं आता नकारात्मक विचार करणार आहेत, निगेटिव्ह विचार करणार आहेत, पण त्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. हताश होऊ नका, उदास होऊ नका. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.